जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील श्रॉफ विद्यालयात 7वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने दिव्यांगासाठी रेल्वेत चढताना होणारा त्रास लक्षात घेऊन एक अनोखा प्रोजेक्ट तयार केला आहे। याच प्रोजेक्टचे नाव दिव्यांग स्नेही रॅम्प असे असून हा उपक्रम दिव्यांग व्यक्तींना रेल्वेच्या बोगीत चढण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। समिधा देवरे असे या विद्यार्थिनीचे नाव असून तिचा हा प्रोजेक्ट केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलने निवड केला असून या संशोधनाला चालना देण्यासाठी तिला 1.5 लाखांची शिष्यवृत्ती देखील प्रदान केली जाणार आहे। यातील 75,000ची शिष्यवृत्ती ही शाळेच्या खात्यावर वर्ग देखील झाली आहे। संपूर्ण देशातून या उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या 200 संशोधकांमध्ये नंदुरबार जिल्ह्याला हा गौरव मिळाला असून समिधाचे कौतुक करण्यात येते आहे। या संदर्भात संशोधक विद्यार्थिनी समिधा देवरे हिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। माझे नाव समिधा नितीन देवरे, मी 7वीत शिकते। श्रीमती हिरीबेन गोविंददास श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील मी विद्यार्थिनी आहे। माझ्या उपकरणाचे नाव आहे दिव्यांग स्नेही रॅम्प। ही कल्पना मला सुचली जेव्हा मी रेल्वेतून प्रवास करायची आणि मी ही गोष्ट ऑब्झर्व केली की जे दिव्यांग व्यक्ती असतात यांना रेल्वेमध्ये चढायला त्रास होतो, त्यांचे जे मदतनीस असतात त्यांना त्रास होतो। मग मला ही कल्पना सुचली आणि मी हा रॅम्प बनवला। नमस्कार, मी सुषमा शहा, प्राचार्य श्रीमती हिगो श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार। कुठल्याही राष्ट्राच्या विकासासाठी संशोधने ही महत्त्वाची असतात आणि शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती ही निर्माण व्हावी आणि त्यांच्यातल्या संशोधक वृत्तीला प्रोत्साहन मिळावं म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांनी स्टुडंट इनोव्हेशन काउन्सिल अंतर्गत स्पर्धा आयोजित केल्या होत्या। ह्या स्टुडंट इनोव्हेशन काउन्सिलमध्ये सुमारे 18,952 शाळांनी रजिस्ट्रेशन केलं होतं। त्याच्यातनं 5,233 विद्यार्थी हे प्रत्यक्ष सहभागी झाले होते आणि त्याच्यातनं 1450 विद्यार्थ्यांना त्यांचं जे उपकरण होतं
त्या उपकरणाचं प्रेझेंटेशन करायला संधी मिळाली होती। त्याच्यात आमची विद्यार्थिनी कुमारी समिधा नितीन देवरे हिने आपलं उपकरण सादर केलं होतं, ज्याचं नाव होतं दिव्यांग स्नेही रॅम्प। दिव्यांग विद्यार्थ्यांना रेल्वे बोगीत चढताना जो त्रास होतो तो त्रास त्यांना होऊ नये आणि त्यांची जी व्हीलचेअर आहे ती डायरेक्ट रेल्वे बोगीमध्ये आपण घेऊन जाऊ शकू असं तो रॅम्प बनवला आहे। आणि ह्या रॅम्पची निवड ह्या स्टुडंट इनोव्हेशन काउन्सिलमध्ये झाली। पूर्ण भारतातनं फक्त 200 विद्यार्थ्यांच्या उपकरणांची निवड झाली आणि त्यांना त्यांच्या उपकरणासाठी पुढचं जे काही डेव्हलपमेंट मॉडिफिकेशन करायचं असेल त्यासाठी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन ह्यांनी जवळपास 1.5 लाखापर्यंतची मदत केली आहे। आणि पूर्ण भारतातनं 200 विद्यार्थ्यांमधून नंदुरबार जिल्ह्यातून आमच्या विद्यार्थिनीची निवड झाली, हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे।